उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे। यामुळे खऱ्या अर्थाने आता पाण्याची टंचाई भासत आहे। मी सध्या बारामती तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी आहे। बारामती पंचायत समितीच्या माध्यमातून 9 गावे आणि 54 वाड्या वस्त्यांवरती टँकर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत। आपण जर पाहिलं तर टँकर या ठिकाणी आलेला आहे आणि या अंजनगावच्या वाड्या वस्त्यांवरती या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर भीषण परिस्थिती जी आहे ती आता सध्या पाहायला मिळत आहे। एकूणच सर्व जे घरातली जेवढी भांडी आहेत तेवढी भांडी भरण्यासाठी या ठिकाणी महिला नागरिक असतील हे धावपळ करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मावशी, तुम्ही आता या ठिकाणी टँकर आलेला आहे, किती दिवसात ना टँकर येतो? टँकर 2 दिवसात ना, ती 8 दिवस झाले की आल्याला। आज 8 दिवस झाला आल्याला। आज 8 दिवसात चालता, पण आता पाणी पुरतंय का? 2 दिवस पाणी पुरत नाही आम्हाला गुराढोरांना पाजायचं म्हणजे। होय ना? हा, मग आता तुम्हाला परत 5 दिवसांनी आल्यानंतर तेवढं पाणी पुरतं का? कुठलं पुरतंय? आता गुरु जनावर थोडी येते होय, 10-15 जनावर आहे ती म्हणजे पुरतंय का पाणी? नाही पुरत, नाही पुरत। नाही ना पुरत। मग आता अजून प्रशासनाकडे काय मागणी आहे? तुम्ही रोज यावं का कधी? निदान दिसाड तरी याय पाहिजे। बर, दिसाड आलं तर मग पुरत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी टंचाई जे आहे ते बारामती तालुक्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। काही अजून महिला आहेत। मावशी, तुम्ही काय सांगाल, किती दिवसात टँकर या ठिकाणी येतो? 4 दिवसात नाही तर ना, 8 दिवसात ना। हा, बर, आता किती जनावर आहेत, काय तुमची परिस्थिती काय पाण्याची? गुरांना पाणी मिळालं पाहिजे। 10 गुरं आहेत आम्हाला। बर, आता इथं रोज पाण्याची दिसा. काय समस्या आहे नेमकी? मग तुम्हाला विकतच घ्यावं लागतं, पाणी नाही विकत आम्हाला। घ्यायला लागतं. आणि टँकर किती आठवड्यात एकदा येतो? हा, काय प्रशासनाकडे काय मागणी आहे आता आम्हाला काय गुरांना पाणी पुरलं पाहिजे इतकं द्यावं पाणी त्यांनी आम्हाला। गुरांना? खरं तर आपण जर पाहिलं तर भीषण परिस्थिती जी आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। जेवढी घरातली भांडी जी आहेत ती भांडी घेऊन या ठिकाणी नागरिक टँकरच्या द्वारे जे पाणी पुरवठा केला आहे तशा पद्धतीने पाणी भरून घेण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर बारामती तालुक्यामध्ये सदन बारामती म्हणून ओळखला जातो, मात्र या बारामतीमध्ये देखील आता पाण्याची भीषण परिस्थिती जी आहे ते निर्माण झालेली आहे। आणि यामुळेच बारामती पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी 9 गावांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।